नमस्ते. अशा पद्धतीनं हे डाळिंबाग आहे. या ठिकाणी हे सेटिंग असे झालेले आहे. कलर वगैरे जे डेव्हलपमेंट आहे होते. हे साईज आहे. यासाठी डमढेरे ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ आहेत. तसंच डमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिस या संदर्भामध्ये आपण केळी, डाळिंब, ऊस आणि इतर पिकांसंदर्भात मार्गदर्शन करतो. त्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आणि विविध प्रकारचे आणि विविध स्टेजमधील पिकांचे फोटो आणि व्हिडिओ हे यूट्यूब चॅनलला डमढेरे ॲग्रो सोल्युशन.1 वरती पाहायला मिळतात आणि ते पाहावेत. तसंच चॅनलवरती जी काही आवश्यक माहिती आहे तीच दिली जाते. कोणताही प्रॉडक्ट किंवा काही हे बोललं जात नाही. आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, प्रॉडक्ट सगळे चांगले आहेत, फक्त तुमचं ॲप्लिकेशन व्यवस्थित असावं आणि सिलेक्शन मेथड ही योग्य असावी. कारण या ठिकाणं बऱ्याच गोष्टी अशा वेगवेगळ्या केल्या जातात आणि त्या केल्यामुळं काय होतं, खर्च वाढतो, परंतु आपल्याला त्या ठिकाणचं प्रॉडक्ट सिलेक्शन आणि योग्य ती खतं औषधांची वापरताना घ्यावयाची काळजी ही घेतली जात नाही किंवा घेतली जाते, परंतु काही ठिकाणं त्यात मिक्सिंग वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्या थोड्याशा वेगळ्या जातात आणि त्याचे साईड इफेक्ट हे बागेमध्ये दिसून येतात व त्याचं न्यूट्रिशन बॅलन्सिंग होत नाही. झाडांची जी साईज म्हणजे ग्रोथचे हार्मोन इनबॅलन्स होतात, त्याच्यावरती परिणाम झाला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला कीड रोग व्यवस्थापन, त्याबरोबर सॉईल दी हेल्थ किंवा ज्याला जमिनीचं आरोग्य म्हणतो आपण, ते टिकवून ठेवणं हे गरजेचं आहे. आणि ही बाग ही माळेगाव तालुका बारामती येथील असून या ठिकाणं ही बाग सेटिंग होताना पासूनचं आपण या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ यासाठीच आहे की आजच्या कंडिशनला इतका पाऊस होऊनसुद्धा, की गेल्या 35 वर्षापेक्षा जास्त कालावधी इतका पाऊस झाला नव्हता, एवढा मोठा पाऊस झाला तरीही बागेमध्ये आता ट्रेस रिलीवर आहे. जे काही झाडं जात आहेत तर त्यावरतीही डिस्कस केलं होतं, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. त्यामुळे ते बागेमध्ये हे सिम्पटम्स दिसणार आहेत किंवा बागेतून काही झाडं जाण्याच्या स्थितीत आहेत. त्यावरती पर्याय एकच असतो की वन टॉप सोल्युशन, की ज्या ठिकाणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाव्यात, व्यवस्थित खतांचं औषधांचं सिलेक्शन असावं आणि ते असेल तर बागेमध्ये अशा परिस्थिती निर्माण होत नाही आहेत. आणि त्यासाठीच या ठिकाणं आपण डमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या मार्फत आपण मार्गदर्शन करत असतो. आणि ह्या अशा पद्धतीनं ही डाळिंबाग आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, ही बाग माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथील आहे आणि अशा पद्धतीने ही साईज मिळालेली आहे. आणि हे आंबे बहारातील साईज आहे, कारण या ठिकाणं अनेक बागा या स्टेजमधल्या आहेत, परंतु त्यांची साईज किंवा न्यूट्रिशन अपटेकिंग बाकीच्या काही गोष्टी आहेत किंवा पिकातील ज्या डिसऑर्डर आहेत त्या बॅलन्सिंग न करता आल्यामुळे सुद्धा काय होतं, फक्त आर्थिक खर्च वाढतो परंतु अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. तर त्यावरती काम होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपण मार्गदर्शन करतो. आणि अशा पद्धतीनं हे सेटिंग तुम्हाला दाखवलेले आहे ह्या पद्धतीनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जर आपल्याला मानवी आरोग्यामध्ये न्यूरोसर्जन असेल, त्याचबरोबर हार्ट स्पेशलिस्ट असेल, डायबिटीज असेल, ह्यावरती आपण जसं स्पेशली माणूस ठेवून काम करतो तसं एक ट्रेंड निर्माण झालेला आहे की पिकामध्ये एक कन्सल्टन्सन ठेवावा. पण त्या ठिकाणं वन क्रॉप पॅटर्नचा जर कन्सल्टंट ठेवला तर त्यावरती एक इम्पॅक्ट असा होतो की फक्त त्या पिकापुरतंच आपल्याला नॉलेज भेटतं. ऑदर आपलं फार्मिंग नॉलेज किंवा आपलं क्रॉप पॅटर्ननुसार आपल्या वैयक्तिक 5 ते 10 एकर क्षेत्र असेल, 4 एकर क्षेत्र असेल, त्यामध्ये आपल्याला क्रॉप पॅटर्न राबवणं, त्यानंतर त्यावरती खतं औषधं बाकीचं जे नियोजन असतं वार्षिक शेतीचं ते करता येत नाही. आणि आपण एकाच पिकासाठी कन्सल्टिंग करतो, एकाच पिकाचं मार्गदर्शन घेतो आणि खर्च करतो. तर तो न करता वन टॉप सोल्युशन पाहिजे आपल्याला. आणि वन टॉप सोल्युशन ज्यावेळेस भेटतं त्यावेळेस आपल्याला बाकीच्या पिकांमधील औषधं खतं किंवा बाकीच्या काही न्यूट्रिशन जे शिल्लक असतं त्यांचा वापरही या ठिकाणी फळबागेत करता येतो. फळबागेतील शिल्लक राहिलेले औषधं वगैरे असतील तर इतर क्रॉप पॅटर्नमध्ये आपल्याला ते वापरता येतात. परंतु आजचा ट्रेंड जसं मानवी आरोग्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात आहे तसा ट्रेंड शेतीमध्ये चालवल्यामुळं काय होतं, शेतीचं आर्थिक
ताण हा शेतकऱ्यावर येतो, परंतु या ठिकाणी संबंधित बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा आर्थिक मोबदला त्यांना भेटतो, परंतु शेतकऱ्याला तो मिळत नाही. तर त्यासाठी आपण या ठिकाणं जे मार्गदर्शन करतो ते ढमढेरे ॲग्रो सोल्युशन.1 या यूट्यूब चॅनलवर संबंधित व्हिडिओ पिकाचे असतात. तसंच आपण ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या सर्व्हिस अंतर्गत किंवा या फर्म अंतर्गत आपण डाळिंब पिकासाठी केळी असेल, ऊस असेल किंवा इतर जी पिकं आहेत किंवा लिंबूवर्गीय पिकं, त्यामध्ये कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी यामध्ये की त्यावरतीसुद्धा आपण वन टॉप सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो. कारण वन टॉप सोल्युशन यासाठी म्हणतो की लोकांना इन जनरली एक कन्सल्टंट एका क्रॉपसाठी घेतला तर कमीत कमी 50-60 हजार रुपये तर त्या माणसाचे 2-3 क्रॉप असतील तर त्यातच जातात. म्हणजे काही ठिकाणी 30-35 असतील, काहीचे चार्जेस वेगळे असतील, ऑनलाईनचे वेगळे असतील. परंतु सगळा विचार करून वन टॉप सोल्युशनचा वापर केला आणि शेतीचं नियोजन केलं तर निश्चितच आपला खर्च, आर्थिक बाकीच्या गोष्टी, पिकांचं आरोग्य, त्याबरोबर जमिनीचं आरोग्य, त्यानंतर क्लायमेटिक चेंजेस, ह्या सगळ्या गोष्टींवरती जर फोकस केला आणि काम केलं तर निश्चित प्रकारे आपण चांगल्या पद्धतीने शेतीचं उत्पादन घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतीमध्ये शेती करताना धरसोड वृत्ती ही जरा थोडीशी घातक ठरते पिकांच्या बाबतीत आणि स्वतःचा आर्थिक तोटा हा होतो. तर हा होऊ नये यासाठी धरसोड वृत्ती नसावी, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. कारण धरसोड वृत्तीमुळे काय होतं, हे करू का ते करू, ते करू का हे करू, हे वापरू ते वापरू, असं वेगवेगळ्या प्रकारची मनस्थिती असल्यामुळे काय होतं, फक्त या ठिकाणं आर्थिक खर्च किंवा शेतीसाठी लागणारे निविष्ठा किंवा इतर घटक असतात त्यांच्यावरचा खर्च वाढतो, परंतु उत्पादनाची क्वालिटी, गुणवत्तापूर्ण उत्पादन, शाश्वत उत्पादन तंत्रज्ञान हे शेतीत धोरण न राबवल्यामुळं शेतीत फक्त खर्च वाढतो, पण त्या ठिकाणं अपेक्षित उत्पन्न वाढत नाही. आणि अपेक्षित उत्पन्न वाढत नाही किंवा अपेक्षित उत्पन्न मिळत नाही यासाठी कारणीभूत फक्त काय माहिती का, स्टेबल राहणं आणि काळानुरूप पुढं स्टेप बाय स्टेप पिकाचं नियोजन किंवा शेतीचं नियोजन असणं गरजेचं आहे, हेही या ठिकाणं सांगावंसं वाटतंय. कारण या ठिकाणं अनेक काही अशा समस्या असतात शेती करताना की त्या ठिकाणं त्या पिकासाठी लागणारे घटक, त्यासाठी इतर काही बाबी असतात, मजुरी असेल, बाकीच्या काही गोष्टी असतात, त्या सगळ्याच आहेत हे सगळं सांगणं शक्य होत नाही आहे आणि थोडंसं वेगळं वाटतं. त्यामुळं ते समजून घ्या, म्हणजे शेती करतात त्यांना त्या गोष्टी माहितीच आहेत, परंतु त्यातल्या त्यात काही ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केला. हे समजून घेऊन जर शेती केली तर शेतीमध्ये ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत आपण शेतीतून शाश्वत उत्पादन तंत्रज्ञान हे धोरण राबवितो आहे. कारण का तर गेल्या 15 वर्षाचा आपल्याला या क्षेत्रातील अनुभव आहे आणि तो या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत